धर्मं शरणं गच्छामि, दानं शरणं गच्छामि, धर्मं शरणं गच्छामि, दानं शरणं गच्छामि, धर्मं शरणं गच्छामि, दानं शरणं गच्छामि। दया धर्म से, भले कर्म से, दया धर्म से, भले कर्म से स्वर्ग बने धरती। दान करो तो पुण्य करो तो यही मिले मुक्ति। धर्मं शरणं गच्छामि, दानं शरणं गच्छामि। जय भीम, नमो बुद्धाय। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या माध्यमातून वर्षावास प्रवचन मालिका 2020 अंतर्गत केंद्राने जी विषय सूची दिली त्यानुसार आम्ही ही वर्षावास प्रवचन मालिका राबवत आहोत। आषाढी पौर्णिमेच्या दिवशी संस्थेचे केंद्रीय शिक्षक आदरणीय MM बलांडे सरांनी या वर्षावास प्रवचन मालिकेचं रीतसर उद्घाटन केलं आणि मग त्यानुसार प्रत्येक रविवारी या ठिकाणी दिलेल्या विषयांप्रमाणे प्रवचनकार या ठिकाणी तो विषय घेऊन येत आहेत। या ठिकाणी तुम्हाला सांगायला आवडेल, जिल्हाभरातनं फार मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या अनुयायांनी, धम्माच्या फॉलोअर्सने, अनुयायांनी आणि या मातृसंस्थेच्या हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे। यामध्ये या संस्थेचे प्रत्येक तालुका अध्यक्ष आले, जिल्ह्याचे पदाधिकारी आले, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी आले आणि संस्थेचे हितचिंतक म्हणून शिक्षण क्षेत्रातले, वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक सुज्ञ मित्रांनी, त्यामध्ये आमचे निलंग्याचे मित्र DK सूर्यवंशी सर असतील, नागसेन कांबळे सर असतील, सातपुते सर असतील, अहमदपूर तालुका अध्यक्ष क्षीरसागर सर असतील, आलटे सर असतील, साबळेसाहेब असतील, अशा अनेकांनी ही प्रवचन मालिका यशस्वी होण्याच्यासाठी लोकांपर्यंत हा जो ग्रुप आहे, हे जे पेज आहे संस्थेचं, ते घेऊन जाणं आणि या ग्रुपमध्ये लिंक करून घेणं, याच्यासाठीचं फार मोठं श्रेय यासारख्या अनेक हितचिंतकांकडे जातं, पदाधिकाऱ्यांकडे जातं, कार्यकर्त्यांकडे जातं, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आमच्या मित्रांकडे जातं आणि म्हणून यांच्या जोरावर ही प्रवचन मालिका अत्यंत उत्तम पद्धतीनं चालू आहे। 2 ऑगस्ट 2020 रोजी महामंगल सूत्र अर्थात मानवाचे कल्याण कशात आहे हा विषय होता आणि तुम्हाला पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की हे जे महामंगलसूत्र आहे, ज्याला आपण मंगलसूत्र म्हणतो, यामध्ये तथागतांनी 12 गाथा सांगितलेल्या आहेत आणि या 12 गाथांमध्ये तुमच्या माझ्या जीवनाला उजळून टाकणारी जी 38 उत्तम मंगल आहेत, अशा 38 उत्तम मंगलांचा विचार या ठिकाणी तथागतांनी सांगितलेला आहे आणि मग आमच्या संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हे मंगलसूत्र एका दिवसात न घेता थोडंसं सविस्तरपणे यावर विवेचन करा असा आग्रह धरला आणि मग त्यांच्या आग्रहाखातर गेल्या 2 तारखेपासून आज 6 तारखेपर्यंत कंटिन्युअस आपण 2-3 गाथा घेऊन त्या गाथांमध्ये असलेल्या उत्तम मंगलांविषयी चर्चा करत आहोत। आपण सगळेजण याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा ज्यांनी याच्यासाठी
मात्र संस्थेला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानून आश्विन पौर्णिमेपर्यंत संस्थेनं जी काही विषयसूची दिली, कार्यक्रम पत्रिका दिली, अजेंडा दिला विषयांचा, त्या पद्धतीनं आश्विन पौर्णिमेपर्यंत प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी दिलेल्या विषयांवर आमचे प्रवचनकार येतील. तेव्हा तुम्ही आम्हाला अगदी आश्विन पौर्णिमेपर्यंत म्हणजे इथून पुढे पुन्हा 3 महिने याच पद्धतीनं सहकार्य करायचं आहे. हे आपल्या सगळ्यांकडनं सहकार्याची अपेक्षा ठेवून आज शेवट आहे आणि खऱ्या अर्थाने 3 गाथा असल्या तरी फक्त 2 गाथांमध्ये जी काही उत्तम मंगल तथागतांनी सांगितली त्याचा अगदी संक्षिप्तपणे मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आजची जी पहिली गाथा आहे आणि क्रमाने येणारी ही जी 10वी गाथा आहे ती गाथा अशी आहे. तपोच ब्रह्मचर्यच अर्य सच्चानदस्सनं निब्बान सच्ची क्रियाच एतं मंगलमुत्तमं. सातपुते सरांना जय भीम, राजाराम साबळे साहेबांनाही जय भीम, RY कांबळे सरांना जय भीम, विश्वरत्न कांबळे साहेबांना जय भीम, सगळ्यांना जय भीम. आज शेवटचा दिवस असल्यामुळे मला तुमच्याशी असे डायलॉग करू द्या, त्यामुळं असं डायलॉग होत असला तरी मला माफ करा, पण मी आज सगळ्यांना जय भीम घालणार आहे. तर या ठिकाणी ही जी गाथा आहे, तपोच ब्रह्मचर्यांचं अर्य सच्चानदस्सनं निब्बान सच्ची क्रियाच एतं मंगलमुत्तमं. या गाथेमध्ये 4 उत्तम मंगल आहेत. अत्यंत संक्षिप्तपणे मी आता आज घेणार आहे. मी तुमच्याशी जास्त बोलणार आहे. आता तपोच, तप म्हणजे तपस्या. ब्रह्मचर्यंच, आता ब्रह्मचर्यंच म्हणजे श्रेष्ठ जीवन या अर्थाने. आर्य सच्चान, आर्य सत्य, जी 4 आर्य सत्य म्हणतो ती आर्य सत्य. म्हणजे तप हे उत्तम मंगल म्हणलं बुद्धाने, ब्रह्मचर्य हे एक उत्तम मंगल म्हणलं. तिसरं कोणतं? आर्य सच्चान दस्सनं. दस्सनं याचा काल अर्थ आपण दर्शन किंवा पाहणे असं सांगितला. आज तो तर अर्थ अभिप्रेत आहेच, पण आर्य सच्चन म्हणजे आर्य सत्यांचं दर्शन म्हणल्याच्या नंतर आर्य सत्यांचं आकलन, आर्य सत्यांचं ज्ञान या अर्थाने हा दर्शन शब्द या ठिकाणी तुम्हाला मला अभिप्रेत आहे. आणि निब्बान सच्ची क्रियाच हे 4थं उत्तम मंगल आहे या गाथेतलं. निब्बान म्हणजे निर्वाण, तुम्हाला मला माहिती आहे. आणि सच्ची क्रियाच म्हणजे स्वानुभव. निब्बानाचा स्वानुभव घ्यायचा असतो असं तथागतांनी सांगितलेलं आहे. तर हे निब्बानाचा स्वानुभव घेणं हे एक उत्तम मंगल तथागतांनी सांगितलेलं आहे. या गाथेतलं जे पहिलं उत्तम मंगल तथागतांनी सांगितलेलं आहे तपोच. तप म्हणजे तपस्या, तपश्चर्या. तुम्ही आम्ही सगळे जाणतो, कारण आज रोजी जे कोणी आता लाईव्ह आहेत ते सगळे धम्माचे जाणकार आहेत. तथागताने गृहत्याग केल्याच्या नंतर जेव्हा आपलं कपिलवस्तू सोडून, काही आश्रम सोडून एका झाडाखाली बसले आणि तप करायला सुरुवात केली, तपस्या करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचा एक फोटो किंवा कुठल्या लेण्यांमध्ये गेला तर त्यांची एक लेणी त्या अवस्थेतली आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाठपोट तथागतांचं एक झालेलं आहे त्या तप करण्याच्या काळामध्ये. आणि हे तथागतांनी तब्बल 6 वर्ष केलेलं आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीची कठीण तपश्चर्या करून, शरीराला क्लेश देऊन, शरीराला त्रास देऊन, शरीराला पीडा देऊन जेव्हा त्यांचं ध्येय साध्य झालं नाही, त्यांना बोधी प्राप्त झाली नाही, त्यांना दुःखावरचं कारण गवसलं नाही, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अशा पद्धतीची तपस्या माझ्यासाठी उपयोगाची नाही. आणि म्हणून त्या तपश्चर्येला, त्या तपाला तथागतांनी त्यागलं. मग आता आपल्या पुढे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की
ज्या तपाचा तथागताने त्याग केला त्या तपाला तथागताने उत्तम मंगल असं का म्हणलं? जेव्हा आपण बौद्ध साहित्य असणारं ती पिटक वाचतो तेव्हा मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आम्हाला मिळतं. तुम्ही आम्ही तप म्हणजे तपस्या हा जो या शब्दाचा संकुचित अर्थ लावला, ज्या तप या भानगडीला, तप या प्रक्रियेला तथागतांनी त्यागलं आणि त्यालाच उत्तम मंगल म्हटलं, तर तथागतांच्या अर्थाने तप म्हणजे काय, तर आपण इंद्रियांच्या माध्यमातून जी काही अकुशल कर्म करतो, दुष्कृत्य करतो, वाईट कृत्य करतो, पाप कर्म करतो, तर तथागतांना असं म्हणायचं होतं, तर अशा पद्धतीनं हे जे इंद्रियाच्या माध्यमातून होणाऱ्या गोष्टी होत्या त्यावर नियंत्रण करणं म्हणजे तप. म्हणजे विकारांवर नियंत्रण मिळवणं, या अर्थाने तथागताने तप हा शब्द या ठिकाणी गृहीत धरलेला आहे, अपेक्षित धरलेला आहे. धम्मपदामध्ये तप म्हणजे काय सांगत असताना एक गाथा आलेली आहे, त्या एक गाथेचा या ठिकाणी मला उल्लेख करणं गरजेचं वाटतं. तप कशाला म्हणले तथागताने, तर क्षमाशीलता हे सर्वश्रेष्ठ तप होय. आणि काल क्षमाशील असणं किती गरजेचं आहे. माणसातली नाते छोट्या मोठ्या क्षुल्लक गोष्टींवरनं बिघडू लागल्याच्या नंतर आणि छोट्या मोठ्या कारणांवरनं माणसं एकमेकांपासून दुरावू लागल्याच्या नंतर तिथं क्षमाशीलतेनं सगळ्यांना, कुठं अपमान झाला कुठं सन्मान झाला, अशा पद्धतीनं या कोणत्याही गोष्टी मनात न ठेवता ज्याच्याकडनं जर असं आपल्या बाबतीत काही नको ते घडलं असेल तर क्षमा करून मोकळं होणं. आपण जर छोट्या मोठ्या गोष्टींवरूनही एकमेकांना क्षमा नाही केली तर याच्यातून वैर निर्माण होतं. त्या गाठी जर आपण बांधत राहिलो तर त्याच गोष्टींमध्ये गुरफटून त्याचा एके दिवशी स्फोट होऊ शकतो. आणि तथागतांना ज्या गोष्टी अपेक्षित नाहीत त्याच गोष्टी आपल्याकडनं घडू शकतात. म्हणून शक्यतो क्षमा करून ती घटना विसरून पुढचा प्रवास करा, या पद्धतीने या ठिकाणी तथागतांना सांगायचं होतं. म्हणूनच धम्मपदामध्ये क्षमाशीलता हे सर्वश्रेष्ठ तप म्हणलेलं आहे. आणि मग ज्या तपाचा तथागताने त्याग केला त्याला त्यांनी उत्तम मंगल न म्हणता आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं याला तथागताने तप म्हणलं. क्षमाशीलतेसारखे जे काही सद्गुण असतात त्याला देखील त्यांनी तप म्हणलं. आणि त्यातल्या एका गुणाचा गौरव करताना क्षमाशीलता हे सर्वश्रेष्ठ तप असं त्या धम्मपदामध्ये तथागताने म्हणलेलं आहे. तर या अंगाने तप हे उत्तम मंगल या गाथेतलं पहिलं मंगल आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर ब्रह्मचर्यंचं एतं मंगलम उत्तमं, ब्रह्मचर्य हे उत्तम मंगल. आता तुम्ही आम्ही ब्रह्मचर्य हा शब्द जेव्हा ऐकतो आणि त्यातही मराठी भाषेत जेव्हा हा शब्द ऐकतो तेव्हा स्त्री पुरुषांनी कामविषयक शरीर संबंधापासून दूर राहणे या अर्थाने या ब्रह्मचर्य शब्दाकडे आपण पाहत होतो. आता जे कोणी धम्माचे जाणकार आहेत आता किंवा आज जे कोणी लाईव्ह आहात त्यांना मला असा प्रश्न करायचा आहे की जर तथागत या गाथेमध्ये ब्रह्मचर्य हे उत्तम मंगल म्हणत असतील तर या ब्रह्मचर्य शब्दाचा तुम्ही आम्ही जो अर्थ लावला कोणता, स्त्री पुरुषांनी कामविषयक शरीर संबंधापासून दूर राहणे, मनुष्य निर्मिती इथं थांबू शकते. हे जे मनुष्याचं जीवन जन्माला घालणं आहे ते इथं थांबू शकतं. मग मानव जातीचा निर्वंश करावा असं तथागतांना अपेक्षित होतं का ब्रह्मचर्याला उत्तम मंगल म्हणून? बिलकुल नाही. म्हणजे मराठीतला तुम्हाला मला ब्रह्मचर्य या शब्दाचा आता बोलल्याप्रमाणे जो शब्द आपण गृहीत धरतो
एवढ्या अर्थाने तथागतांना याला उत्तम मंगल म्हणायचं नव्हतं, हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. हां, ही गोष्ट खरी आहे. तथागतांनी धम्माच्या प्रचार प्रसारासाठी ज्या भिक्खू संघाची निर्मिती केली, त्या भिक्खू लोकांकडून ब्रह्मचर्याची अपेक्षा तथागतांना मान्य होती. पण तथागतांचा शिष्यांचा अजून एक दुसरा वर्ग आहे, तो म्हणजे तुम्ही आम्ही गृहस्थी जीवन जगणारे उपासक आणि उपासिका. आता अनेक जणांना उपासक उपासिका याही शब्दाचं नीटपणे आकलन झालेलं नाही, असं आपण व्यवहारामध्ये फिरत असताना दिसून येतं. उपासक कोणाला म्हणायचं? जनरली आपण प्रत्येकाला उपासक म्हणतो. त्यातल्या त्यात सार्वजनिक जेव्हा कार्यक्रम असतात त्या ठिकाणी स्पीकर वगैरे अनाउन्समेंट करतो, सर्व उपासक उपासिकांना कळविण्यात येते की. आपण उपासक उपासिका केव्हा होऊ शकतो, त्याच्या 1-2 गोष्टी तुम्हाला 2 मिनिटात समजावून मग मी पुढे जातो आणि मग हे ब्रह्मचर्य काय पुढचं ते सांगतो. उपासक म्हणजे जवळ बसणारा. आता तथागतांच्या जवळ बसणारा म्हणजे उपासक, असं एवढ्या संकुचितपणे उपासक या शब्दाचा अर्थ आपण घेऊ शकत नाही. मग जवळ बसणारा, पण शारीरिक दृष्टीनं जवळ बसणारा नव्हे. मग विचाराने जवळ बसणारा. तथागतांनी धम्मरूपी जो तुम्हाला मला विचार दिला, त्या विचाराजवळ बसणारा म्हणजे उपासक. हा खरा खुरा उपासक या शब्दाचा अर्थ आहे. आणखी एके ठिकाणी उपासक कशाला म्हणतात असं सांगितलंय त्रिपिटकामध्येच. जो गृहस्थी जीवन जगणारा, मग ती स्त्री असेल की पुरुष असेल, महिन्यातनं 4 वेळा अमावस्या, पौर्णिमा आणि 2 अष्टम्या अष्टशिलेचं पालन करतील. म्हणजे काय? त्या दिवशी सकाळी उठायचं, स्नान करायचं, विहारात जायचं. विहार नसेल तर घरात बुद्ध मूर्तीपुढे, बाबासाहेबांच्या मूर्तीपुढे, आता बाबासाहेब आपले धम्म देणारे म्हणून त्या काळात बुद्धांच्याच पुढे पुष्प व्हायचं आणि जे काही आपण त्रिशरण पंचशील म्हणतो ते म्हणून झाल्याच्या नंतर दिवसभरामध्ये अष्टशिलेचं पालन करायचं. तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनामध्ये तथागतांनी पंचशिलांचं आचरण करायला सांगितलेलं आहे आणि महिन्यातनं या 4 दिवशी अजून 3 शिलांची वाढ करून अष्टशिलांचं पालन करायला सांगितलेलं आहे. आणि मग त्या काळामध्ये नित्य नियमाप्रमाणे खंड न पडू देता ज्या व्यक्ती या पद्धतीनं सकाळी आंघोळ करून विहारात जाऊन बुद्ध मूर्तीची पुष्पाने धुपाने पूजा करून त्रिशरण पंचशील म्हणून दिवसात फक्त 12 आधी एकदा जेवण करून अष्टशिलांचं तंतोतंत पालन करतील, त्यांनाच उपासक आणि उपासिका म्हणलं जातं, असं ते पिटकातल्या एका ग्रंथात म्हणलेलं आहे. या अर्थाने उपासक आणि उपासिका जे ना बुद्धांच्या धम्माच्या विचाराजवळ बसलेले आहेत कधी, ना अशा पद्धतीनं महिन्यातनं 4 वेळा उपोषित ठेवून अष्टशिलांचं पालन केलेलं आहे, अशाही लोकांना सर्रासपणे आपण उपासक उपासिका म्हणतो. आता आपण इथून पुढे खऱ्या अर्थाने उपासक उपासिका होण्याचा प्रयत्न करावा, एवढी रास्त अपेक्षा आपण सगळ्यांनी काळजी घेऊन करूया. आता अष्टशिलेच्या पालना दिवशी कुठलं नवस सायस काय नाही. 8 शील वाढवून दिले म्हणजे तुम्ही आम्ही नीतिमान होण्याच्यासाठी, सदाचार होण्याच्यासाठी अजून 3 नियम एक्स्ट्राचे दिले तुम्हाला मला. नैतिक जीवन जगण्याला 3 शील वाढवून तुम्हाला मला त्या शिलांचं पालन करायला सांगितलं. कशासाठी? काहीतरी तथागतांकडून मिळावं नवस बोलून वगैरे असं नाही. तुम्ही आम्ही सदाचारी बनावेत, तुम्ही आम्ही नीतिमान बनावेत, याच्यासाठी अशा पद्धतीनं रोजच्यापेक्षा अजून 3 शिलांची वाढ करून अष्टशील पाळायला सांगितलं. ओके, त्यांना आपण उपासक म्हणायचं. आता इथं जेव्हा ब्रह्मचर्य हे उत्तम मंगल म्हणतात आणि ब्रह्मचर्याचा अर्थ तुम्ही आम्ही सांगितला तसा जर घेतला तर ठीक आहे. भिक्खूंना ब्रह्मचर्याचं पालन करणं हे ठीकच आहे, अपेक्षितच आहे. पण
ब्रह्मचर्य म्हणजे उत्तम मंगल ही गोष्ट तुम्हा आम्हा गृहस्थी जीवन जगणाऱ्या उपासक उपासिकांना तुम्ही कसं लागू करणार. आणि मग इथं हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर बुद्धाने ब्रह्मचर्य कशाला म्हणलं याचा तुम्हाला मला शोध घ्यावा लागेल. आणि कुठे घ्यायचा आहे तो शोध? त्रिपिटकामध्ये घ्यायचा आहे. आणि मग त्रिपिटकामध्ये ब्रह्मचर्य कशाला म्हणायचं अनेक ठिकाणी तथागताने याचा उल्लेख केलेला आहे. तर ब्रह्मचर्य म्हणजे धम्मानुसार केलेले नैतिक आचरण. ब्रह्मचर्य कशाला म्हणायचे तथागत? धम्मानुसार जे कोणी व्यक्ती नैतिक आचरण करतील त्याला तथागताने ब्रह्मचर्य असं म्हणलेलं आहे. आणि मग हा ब्रह्मचर्य शब्द जर तुम्हाला मला अजून जाणून म्हणजे व्यवस्थितपणे जाणून घ्यायचा असेल तर मी अरिस डेव्हिड्स या जागतिक कीर्तीच्या बौद्ध तत्वज्ञानाचा 2 तारखेपासून उल्लेख करतोय. हे जे पाली साहित्य आहे हे पाली साहित्य पाली भाषेतलं या पाली भाषेचा या पती पत्नीनं आयुष्यभर अभ्यास केला आणि तुमच्या माझ्यासाठी त्यांनी सुंदर अशी डिक्शनरी लिहिली पाली इंटू इंग्लिश. महाराष्ट्र शासनाने जे आतापर्यंत खंड प्रकाशित केले त्यातला 16वा खंड देखील बाबासाहेबांनी पालीची डिक्शनरी लिहिली आहे. अनेकांना माहीत नाही. जेव्हा बाबासाहेब धम्म देतात तेव्हा हा धम्म पाली भाषेत आहे आणि माझ्या लोकांना किंवा धम्माच्या फॉलोअर्सना पाली भाषेचं ज्ञान व्हावं म्हणून पाली इंटू इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती इत्यादी भाषांमध्ये बाबासाहेबांनी जी डिक्शनरी लिहिली 16व्या खंडात आलेली आहे. त्याचबरोबर त्याच खंडामध्ये पाली भाषेचं ग्रामर पण लिहिलेलं आहे. कुठलीही भाषा घ्या त्या भाषेला व्याकरण असतं. भाषा अधिक शुद्ध करण्याच्यासाठी बाबासाहेबांनी तेही करून गेलेलं आहे. पण कदाचित बाबासाहेबांना अजून ती डिक्शनरी परिपूर्ण करायची होती. जे काही बाबासाहेबांनी डिक्शनरीच्या निर्मितीसाठी शब्दसाठा ठेवला, जे लिहून ठेवलं तेवढ्याचा तो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. पण रिस डेव्हिड्स या विचारवंताची जर तुम्ही डिक्शनरी घेतलात तर त्याच्यामध्ये हे अर्थ आहेत. आणि आज रोजी जागतिक कीर्तीचा हा बौद्ध विचारवंत त्याला म्हणजे त्याचा जो अभ्यास दांडगा आहे त्यातून त्यांनी जी डिक्शनरी लिहिली ती थोडीशी आपण उपयोगात आणली पाहिजे. आणि मग त्यांनी ब्रह्मचर्य म्हणजे काय शुद्ध आचरण तर त्यांनी त्याचा अर्थ आपल्या डिक्शनरीमध्ये इतका सुंदर दिला आहे. तो अर्थ जर आपण बघितला तर मग आपल्या असं लक्षात येईल की बुद्धाने ब्रह्मचर्य कशाला म्हणले. त्यांनी असं अर्थ दिलाय ब्रह्मचर्याचा, द मॉरल लाईफ. सातपुते सर, आरवाय सर आणि सगळे शिक्षक मंडळी या ठिकाणी असल्यामुळं त्यांना हा अर्थ व्यवस्थितपणे जाणून घेता येईल. आणि एवढं जाणून घेण्याचं प्राथमिक शिक्षण तुमच्या सगळ्यांकडे आहे. ब्रह्मचर्य म्हणजे काय? अ मॉरल लाईफ. पुन्हा होली लाईफ हा एक शब्द त्यांनी अर्थ म्हणून सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अर्थ त्यांनी सांगितला रिलिजियस लाईफ ॲज वे टू एंड सफरिंग. दुःखातून मुक्त होण्याच्यासाठी तुम्हाला मला बुद्धाने ज्या धम्माचं आचरण करायला सांगितलं तसं दुःख मुक्तीचं आचरण करण्याला तथागताने ब्रह्मचर्य हा शब्द उपयोगात आणलेला आहे. अजून एक दाखला देतो तुम्हाला त्यांनी ब्रह्मचर्य कशाला म्हणलेला आहे. एकदा तथागत श्रावस्ती नगरीमध्ये होते. ती श्रावस्ती नगरी वगैरे या आधीच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगितलंय. आणि तिथं एक भिक्खू येतो आणि तो भिक्खू तथागतांना येतो. हे तथागता ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य असं मी अनेक वेळेला ऐकलेलं आहे. नेमकं ब्रह्मचर्य म्हणजे काय सांगा. खुद्द एका भंतेनं भिक्खूनं तथागतांना हा प्रश्न विचारला. तेव्हा ब्रह्मचर्य म्हणजे काय तथागतांनी त्या भिक्खूला सांगितलं. काय म्हणाले? हा आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ब्रह्मचर्य. आणि आर्य अष्टांगिक मार्गात काय मला सांगा. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 8 अंग आहेत. कोणते? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका, सम्यक दृष्टी आणि सम्यक समाधी. काय आहे हे? तुमचं माझं जे जगणं आहे ते उन्नत करणारं, सदाचारी करणारं, नीतिमान करणारं, अधिकाधिक शुद्ध करणारं अशी ती शिकवण आहे.
आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गाला तथागतांनी ब्रह्मचर्य म्हणलं. म्हणजे काय, तथागत ब्रह्मचर्य हे जे वारंवार म्हणायचे त्यांचं ब्रह्मचर्य म्हणणं धम्माला उद्देशून होतं. त्यांचं ब्रह्मचर्य म्हणणं कशाला उद्देशून होतं? धम्माला उद्देशून म्हणणं होतं. अजून एक पुरावा मी तुम्हाला देतो तथागत ब्रह्मचर्य कशाला म्हणायचे. आता तुम्हाला मला हे माहिती आहे की तथागतांना ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर पहिल्यांदा पंचवर्गीय भिक्खूंच्या समोर त्यांनी त्या धम्माचं ज्ञान सांगितलं. त्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो. वाराणसी या ठिकाणी इशिपाय म्हणजे इशिपत्तन मृगदाय वनामध्ये त्या पंचवर्गीय भिक्खूंच्या समोर. कोण पंचवर्गीय भिक्खू? बद्धीय, महानाम, वप्प, कौंडिन्य, अश्वजित या पंचवर्गीय भिक्खूंच्या पुढे पहिल्यांदा त्याने आपला धम्म सांगितला. तिथून पुढे या 5 म्हणजे इथं भिक्खू संघाची निर्मिती झाली. तिथून पुढे वाराणसीमध्येच एक यश नावाचा श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. तो या 5 जणांच्या संपर्कात आला आणि तोही भिक्खू झाला. आता झाले 6 तथागतांना सोडून. या यश नावाच्या व्यक्तीचे अजून 4 मित्र होते, ते भिक्खू संघात आले. आता आधीचे 5, यश 6वा आणि याचे 4 मित्र 10 आणि या यश आणि याच्या 4 मित्रांचे मिळून दुसरे 50 मित्र होते, तेही भिक्खू झाले. हे 10 आणि त्यांचे मित्र 50 असा 60 जणांचा भिक्खू संघ झाला. आणि असा 60 जणांचा भिक्खू संघ झाल्याच्या नंतर तथागतांनी त्यांना आपला धम्म व्यवस्थितपणे सांगून झाला. आपल्या धम्माच्या तालमीत त्यांनी आपल्या बरोबरीचं या सगळ्या लोकांना तयार केलं आणि मग त्यांना एक आदेश दिला. कोणता? आता तुम्ही चारिका करा. आणि आता मी जी गाथा म्हणणार आहे ही गाथा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ही गाथा केव्हा गायली तथागतांनी? जेव्हा भिक्खूंचा संघ 60 जणांचा झाला तेव्हा त्या भिक्खूंना तथागत आता धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्यासाठी चारिका करण्याचा आदेश देतात, उपदेश देतात. काय ही ती गाथा? चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय देव मनुष्यानं. बहुजनाच्या कल्याणासाठी सुखासाठी तुम्ही काय करा? चारिका करा. कशासाठी? धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आणि हा धम्म कसा आहे सांगितले त्या भिक्खूंना तथागतांनी? देशेत भिक्कवे, धम्म सांगा, धम्माचा प्रचार करा. का? धम्म आदि कल्याणं. धम्म सुरुवातीला गोड आहे. धम्म मध्ये कल्याणं, मध्ये देखील कल्याणकारक आहे. आणि धम्म पर्यवसान कल्याणं, अंतिमतः देखील धम्म कल्याणकारकच आहे. आणि मग हा धम्म काय करा? साथं सव्यजनं केवल परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेत. तर असा हा जो धम्म आहे कसा? प्रारंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक, अखेरीस कल्याणकारक, अर्थपूर्ण योग्य शब्दांनी युक्त, केवळ परिपूर्ण आणि परिशुद्ध असा ब्रह्मचर्य स्वरूप. म्हणजे धम्माला काय म्हणलं त्यांनी तथागतांनी? ब्रह्मचर्य स्वरूप धम्म प्रकाशित म्हणजे प्रकाशित करा. म्हणजे तथागतांनी या ठिकाणी स्पष्ट त्यांच्या शब्दात धम्माला ब्रह्मचर्य प्रकाशित, धम्माला प्रकाशित करा, आर्याष्टांगिक मार्गाला प्रकाशित करा या अर्थाने या ठिकाणी तथागत ब्रह्मचर्य कशाला म्हणायचं? तर धम्माला ब्रह्मचर्य म्हणायचे. अशा पद्धतीनं या धम्माचं आचरण तुम्ही आम्ही करत असू, या पद्धतीच्या ब्रह्मचर्याचं तुम्ही आम्ही पालन करत असू, तर या ब्रह्मचर्याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. ही गोष्ट नीटपणानं तुम्हाला मला समजावून घ्यावं लागेल. मग या शब्दाचा आधीचा जो अर्थ आपण सर्रासपणे सगळ्यांना माहिती असलेला
सांगितला तोही अर्थ आहे, पण धम्माच्या बाबतीमध्ये तिथं न थांबता आपल्याला असं यावं लागेल. आणि मग आपल्या पुढे जो प्रश्न होता ब्रह्मचर्य उत्तम मंगल, तुम्ही आम्ही गृहस्थी जीवन जगणारे त्याच्यातून सुटलो. मग तथागतानं ब्रह्मचर्य म्हणजे हे जे स्त्री पुरुषांच्या संदर्भात आपण सांगितलं तो अर्थ अभिप्रेत नाही. तसं असतं तर मनुष्याची उत्पत्तीच थांबली असती. तर बुद्धांना तुम्हाला मला सन्मार्गावर जा, धम्माचं आचरण करा, त्याने धम्माला ब्रह्मचर्य म्हणलं. या अर्थाने ही गाथा किंवा हे उत्तम मंगल तुम्ही आम्ही समजावून घेऊया. आता हे जे ब्रह्मचर्य पालन करायचं आहे, ढोंग म्हणून देखील पालन करायचं नाहीये. लोकांपुढे बढाई मारावी म्हणून, त्याचा कुठला तरी लाभ घ्यावा म्हणून, आपणाला सत्कार मिळावा म्हणून, किंवा आपली कीर्ती व्हावी म्हणून, किंवा आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून, आपली प्रशंसा व्हावी म्हणून, स्तुती व्हावी म्हणून, याच्यासाठी तुम्हाला मला या धम्माचं आचरण करायचं नाही. हे सगळा ढोंगाचा बाजार आहे असं तथागताने एका ठिकाणी उल्लेख सांगितलेला. मग ब्रह्मचर्याचं पालन कशासाठी करा, तर संयमित जीवन जगण्यासाठी, समर्पित जीवन जगण्यासाठी, त्यागी जीवन जगण्याच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी, नीतिमान माणूस बनण्याच्यासाठी, सदाचारी माणूस बनण्याच्यासाठी तुम्ही या म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं, म्हणजे धम्माचं पालन करायचं आहे असे एका ठिकाणी तथागतांनी आपल्या उपदेशामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी खरं म्हणजे या ब्रह्मचर्याच्या बाबतीत अजून 2-4 दाखले देता येतात, पण मी म्हणालो तसं आता या गाथेतलं जे तिसरं ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे तथागतांनी, आर्य सत्यांचं ज्ञान होणं, आर्य सत्यांचं ज्ञान होणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलंय. बुद्धांचं संपूर्ण तत्वज्ञान या आर्य सत्यांभोवती आहे किंवा त्यावर आधारित आहे. आणि तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे 4 आर्य सत्य, या 4 आर्य सत्याच्या ज्ञानाला बुद्धांनी उत्तम मंगल म्हणलंय. म्हणून याला तुम्हाला मला जाणूनच घ्यावं लागेल. काय ही आर्य सत्य? दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामी प्रतिपद. आता दुःख हे जे तथागताने पहिलं आर्य सत्य सांगितलं, तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये जरी बघितलो तर सगळीकडे तुम्हाला मला दुःखाचं अस्तित्व दिसून येतंय. आता हे दुःख कोणत्या स्वरूपाचे आहेत, काही उदाहरणं जर आपल्या व्यवहारातली घ्यायची सांगितली तर आपण असं म्हणू शकतो, दुःख कोणती कोणती आपल्या वाट्याला येतात. तर कोणाला अपमानित होण्याचं दुःख असतं, तर कोणाला अपयशाचं दुःख असतं, कोणाला आजारपणाचं दुःख असतं, कोणाला आपल्या व्यवसायामध्ये हानी झाल्याचं दुःख असतं, कुणी अप्रिय बोललं म्हणून दुःख असतं, आपल्या मुलानं कमी मार्क्स घेतले म्हणून दुःख असतं, आपल्याला कुणीतरी कुटुंबातल्याच व्यक्तीने काही अपशब्द बोलले म्हणून दुःख असतं, कुणाला अपेक्षित जे हवं आहे एखादी वस्तू वगैरे ते मिळालं नाही म्हणून दुःख असतं, कुणाला आपला प्रिय व्यक्ती सोडून गेला म्हणून दुःख असतं, कुणाला अप्रिय व्यक्ती, न आवडणारी व्यक्ती आपल्या संपर्कात आली म्हणून दुःख असतं. दुःखाचे अनेक कारण आहेत, अनेक स्वरूपाचं दुःख आहे. आता तुम्हाला मला यावरनं एक गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे की दुःखाचं अस्तित्व आहे. बुद्धांनी काय चुकीचं सांगितलं? दुःख आहे. बर, फक्त हे सगळं दुःख आहे म्हणून तथागत थांबले का? दुसरं आर्य सत्य त्यांनी सांगितलं. काय सांगितलं दुसरं आर्य सत्य? दुःखाला कारण आहे. दुःख 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 म्हणून माझ्या पूर्वजन्मीचं ते पाप आहे आणि मला भोगावं लागेल, काही केलं तरी मी यातून बाहेर पडूच शकत नाही, अशी मनोधारणा होती आपल्या देशामध्ये. बुद्ध तसं नाही म्हणाले. दुःखाला कारण आहे, हे काही नशिबाने मिळालेलं नाही, पेराल ते उगवाल हा सिद्धांत तथागतांचा सातत्याने डोक्यात ठेवा. जे काही तुला हे भोगावं लागतंय ते नशिबानं आलेलं नाही किंवा ते पूर्वजन्मीचं देखील नाही, तुझ्या केलेल्या कर्माचं ते फळ आहे. आणि म्हणून बुद्ध तुम्हाला मला ही जी काही दुःख आपल्या वाट्याला येतात त्याला कारण आहे म्हणून सांगतात. बिना कारणाचं कार्य घडतच नाही, इतकं ठाम बुद्धाने सांगितलंय. तुम्ही आम्ही आपला दोष आहे तो की मला दुःख आलं म्हणून नुसतं रडतो, गळ्यात गळ्या घालून रडतो आपण. पण बाबा हे दुःख निर्मिती करणारा तूच आहेस हे आपल्या ध्यानात येत नाही.
आणि म्हणून बुद्ध म्हणाले दुःखाच्या कारणांचा शोध घ्या. दुःखाचं कारण दुसरं आर्य सत्य बुद्धाने सांगितलं. का? कारण जे कार्य घडलंय, कोणतं तुला जे दुःख भोगावं लागलं आहे याला कारण पण आहे. आणि मग आता आम्ही कारणांचा शोध घ्यायला लागलो. आणि जी आपली मनोधारणा होती, नशिबानं आलंय आपणाला भोगावं लागेल, याच्यातून सुटका नाही, बुद्धाने आपल्याला आशेचा किरण दाखवला. बुद्धाने आपल्यामध्ये एक उर्मी निर्माण केली, एक बल निर्माण केलं, एक प्रेरणा दिली. कोणती? कारण शोध. आणि जेव्हा आपण कारणांचा शोध घेतला तेव्हा आपल्या असं ध्यानात आलं की दुःख निरोध करता येतो. म्हणजे काय? दुःख नष्ट करता येतं. किती महत्वाचा हा भाग, हे जे तिसरं आर्य सत्य आहे, किती क्रांतिकारी आहे मला सांगा. जेव्हा आपण कारणांचा शोध घेतला तेव्हा आपल्या ध्यानात आलं, टप्प्याटप्प्याने बुद्धाने सांगितलंय. काय ध्यानात आलं? अरे दुःख आहे, मला कारण गवसलेलं आहे आणि हे दूर होऊ शकतं. किती मोठा आशावाद निर्माण केला तुम्हाला मला जगण्याचा. किती मोठं बळ मिळालं तुम्हाला मला या तिसऱ्या आर्य सत्यातनं. कुठल्याही म्हणजे स्वरूपाचं दुःख असू द्या, कुठल्याही पातळीवरचं दुःख असू द्या, कुठल्याही क्षेत्रातलं असू द्या, तुमच्या वैयक्तिक जीवनातलं असू द्या, तुमच्या कौटुंबिक जीवनातलं असू द्या, तुमच्या सामाजिक जीवनातलं असू द्या, तुमच्या व्यवसायातल्या क्षेत्रातलं असू द्या, तुमच्या नोकरीच्या ठिकाणचं असू द्या, जिथं जिथं तुम्हाला दुःख म्हणजे भोगण्याची वेळ येते, तुमच्यावर तो प्रसंग येतो, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच ते दूर करता येतं आणि त्याच्यासाठी त्याच्या कारणांचा शोध घेता येतो. आणि एकदा तुम्हाला त्याच्या कारणांचा शोध लागला की मग तुम्हाला मार्ग पण दिसायला लागतो. म्हणजे दुःखावर उपाय आहे. दुःख निरोध म्हणले बुद्धाने त्याला. तुझं हे दुःख संपवता येतं. किती बरं वाटलं मला सांगा. किती म्हणजे आपण आता त्या दुःखातून बाहेर आलो. आणि मग चौथं जे आर्य सत्य तथागतांनी सांगितलं ते आर्य अष्टांगिक मार्ग. आणि मी आत्ताच उल्लेख केला, सम्यक दृष्टीपासून सम्यक समाधीपर्यंत. आणि हा आर्य अष्टांगिक मार्ग देखील तुम्हाला मला व्यवस्थितपणे, नीटपणाने, सूक्ष्मपणाने, बारीकपणाने समजावून घ्यावा लागतो. सम्यक दृष्टीपासून सम्यक समाधीपर्यंत ही अष्टांगिक मार्गातल्या सगळ्या 8 अंगांचा जेव्हा तुमच्या माझ्यामध्ये विकास होतो, त्या 8 अंगांनी आम्ही जेव्हा विकसित होतो, परिपूर्ण होतो, तेव्हा कुठल्याही स्वरूपाची ही जी दुःख तुमच्या माझ्या वाट्याला येत होती ती आपल्याला कळतात. एकतर आपण ती आपल्या वाट्याला येणारच नाही त्याची काळजी घेणार आता मार्ग सापडल्यामुळे अष्टांगिक मार्ग, किंवा जर आलीच तर नैराश्य न होता, दुःखी न होता, त्यातून उठण्याचा प्रयत्न न करता आपण गप्प राहणार नाही. आलीच तर त्याचा निरोध करण्याचा आपल्याकडे उपाय असल्यामुळे त्या दुःखांना आपण नष्ट करू शकतो. खरं म्हणजे या 4 आर्य सत्यांबद्दल उदाहरणं देत देत इतकं बोलता येतं, म्हणजे कितीतरी उदाहरणं देऊन ही 4 आर्य सत्य आपल्याला समजावून सांगता येतात. पण वेळेची मर्यादा पाहता मी इथं थांबतो. तर याला बुद्धाने हे आर्य सत्याचं जे आकलन आहे, ह्या आर्य सत्यांचं जे ज्ञान होणं आहे, त्याला उत्तम मंगल म्हणलं. आणि तथागताने हे जे दुःख म्हणलं ना, बाबासाहेबांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बाबासाहेबांनी उभं आयुष्य धम्माचा अभ्यास केलेला आहे. अगदी एका परीक्षेत पास झाल्याच्या नंतर केळुस्कर गुरुजींनी त्यांना जे आत्मचरित्र दिलं बुद्धांचं, तिथपासून बुद्धांचा आणि बुद्धाच्या धम्मांचा बाबासाहेबाचा अभ्यास सुरू झालेला होता. तो अंतिम समयापर्यंत आणि इथून पुढं पण तो त्यांना करायचा होता. तर हे जे दुःख आहे हे तुम्हाला मला अजून सोपं व्हावं, तुम्हाला मला व्यवस्थित कळावं म्हणून बाबासाहेब असं म्हणाले, बुद्धांनी जे दुःख म्हणलं ना, त्या दुःखाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकारचं दुःख आहे? 3 प्रकारचं. जे पहिलं आपण आर्यसत्यातलं दुःख हे आर्यसत्य सांगितलं, त्याचे बाबासाहेबांनी 3 प्रकार सांगितले. एक आहे वैयक्तिक दुःख, दुसरं आहे सामाजिक दुःख आणि तिसरं आहे नैसर्गिक दुःख. वैयक्तिक दुःख याला कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात.
आणि मग ह्या तुम्ही केलेल्या कर्मामुळे जर तुम्हाला वैयक्तिक दुःख भोगावं लागत असेल आणि ते जर तुम्हाला थांबवायचं असेल तर बाबासाहेब असं म्हणाले, पंचशिलेचं पालन करा, वैयक्तिक दुःख नष्ट होणार. सामाजिक दुःख, आपल्या देशाची समाज व्यवस्था फार आणि फार विचित्र स्वरूपाची होती. वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, दारिद्र्य, शोषण, तुम्हाला आम्हाला तर मग त्या 4 वर्णामध्ये देखील स्थान नव्हतं आणि तुम्ही आम्ही सर्वहारा होतो. स्पर्शबंदी, बेटी बंदी, भेटी बंदी, रोटी बंदी, संपत्ती बंदी, शस्त्रबंदी, जेवढ्या म्हणून जगाच्या पाठीवर बंद्या, त्या सगळ्या बंद्या तुमच्या माझ्यावर होत्या. अशी ही समाज व्यवस्था आणि त्या तशा समाज व्यवस्थेमुळं तुम्हाला मला हजारो वर्षांपासून भोगावी लागलेली दुःख, हे सामाजिक दुःख. आणि बाबासाहेब म्हणतात, हे सामाजिक दुःख तुम्हाला मला घालवायचं असेल तर अष्टांगिक मार्ग. आता याला विस्ताराने इतकं मांडता येतं, मी फक्त तुमच्यासमोर हे मुद्दे ठेवतोय. आणि तिसरं जे दुःख बाबासाहेब म्हणाले, नैसर्गिक दुःख. हा जो निसर्ग वादळ आला किंवा हा जो कोरोना नावाचा विषाणू आला, याला आपल्याला टाळता येत नाही. निसर्गातली ही जी कोणती दुःख असतात, मग कधी महापूर आहे, कधी वादळ आहे, कधी भूकंप आहे, याच्यात जी काही वित्तहानी, मनुष्यहानी, प्राणीहानी होते, ती काही थांबवता येत नसली तरी या नैसर्गिक दुःखांमुळे, या संकटामुळे जेव्हा माणूस, प्राणी मात्र त्या दुःखात सापडलेला असतो, त्याला तिथून कुठंतरी मॉरल सपोर्ट देऊन वरी आणण्याच्यासाठी, त्याचं दुःख थोडं बहुत कमी करण्याच्यासाठी आपणाला मदत करायची असते. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी नैसर्गिक दुःख कमी करण्याच्यासाठी जे सांगितलं, पारमिता, आणि या पारमितेतल्या दान पारमितेचा उल्लेख करतो. दान द्यायचं अशा वेळेला. या संकटातून, त्या संकटात जो माणूस गवसलेला आहे, सापडलेला आहे, उद्ध्वस्त झालेला आहे, त्याच्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे ते तर कशातच भरून निघत नाही, परंतु त्यातूनही त्याला उभं राहण्याचं बळ द्यायचं असेल तर 10 पारमितेतल्या दान पारमितेच्या माध्यमातून त्याला कपडे लत्ते पुरवून, त्याला अन्नधान्य पुरवून, त्याला औषधोपचार पुरवून त्याचं दुःख कमी करू शकतो. बाबासाहेबांनी त्या दुःखाचे हे 3 प्रकार आणि त्या 3 प्रकारच्या दुःखांवरचे हे उपाय इतकं सुंदर बाबासाहेबांनी सांगितलंय. या एवढ्या चांगल्या विचारापासून बाबासाहेबांना तुम्हाला मला तुमची माझी जी ओळख करायची होती बौद्ध म्हणून, ती अपेक्षित होती. आणि म्हणून 4 आर्य सत्यांचं ज्ञान होणं, याला तथागतांनी जे उत्तम मंगल म्हणलं ते या पद्धतीनं तुम्हाला मला समजून घ्यायचं आहे. याच्याविषयी इतकं बोलता येतं, परंतु मी म्हणालो ना, वेळ ही एक अशी मर्यादा पडते, त्यामुळे किती बोलायचं नेमकं. आणि मग बोलायचंच म्हणलं तर नुसते आर्य सत्यच घेऊन आपल्याला 1-2 तास बोलावं लागतं. आणि हे बोललंही पाहिजे. इथून मी अजून एक विनंती करेन, लातूर पॅटर्न म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्याने जी क्रांती केली, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळे मिळून धम्माच्या क्षेत्रामध्ये जे केले, एक लातूर पॅटर्न करून महाराष्ट्राला आणि देशाला तुम्हाला मला एक आदर्श उभा करता येतो. पण याच्यासाठी एकट्या दुकट्याचं हे काम नाही, तुम्ही सगळेजण आपण एक होऊन हे काम करूया. आणि या पद्धतीचं हे ज्ञान घेऊन तुम्हाला मला अजून उन्नत बनवण्याचा, अजून प्रगतीकडे जाण्याचा, अजून विकासाकडे जाण्याचा एकमेकांच्या मदतीने आपण प्रयत्न करूया, ही एक अपेक्षा या ठिकाणी मी तुमच्यासमोर ठेवतोय. आणि या गाथेतलं शेवटचं उत्तम मंगल आहे निब्बान. निब्बान सच्ची क्रियाचं, निब्बानाचा स्वानुभव, हे उत्तम मंगल होय. आता निब्बान म्हणजे काय, हा जो सिद्धांत आहे हा इतका व्यापक आहे, इतका विस्तृत मोठा आहे, तेव्हा मला 1-2 मिनिटांमध्ये निब्बानाविषयी किंवा निब्बानाची संकल्पना स्पष्ट करण्याला मर्यादा पडते. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये एका खंडात धम्माचे 3 गटात जे वर्गीकरण केले बाबासाहेबांनी, धम्म, अधम्म आणि सधम्म. तर त्याच्यातला धम्म, निब्बान प्राप्त करणे म्हणजे धम्म.
आणि त्याच्यामध्ये या निब्बाणाविषयी अत्यंत व्यवस्थितपणे विवेचन केलेलं आहे. जर लगेच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला खात्री आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. आपलं 10-20 मिनिटानंतर प्रवचन संपल्याबरोबर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ काढा आणि निब्बाण प्राप्ती म्हणजे धम्म हे जे 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी 3-4 पानांमध्ये लिहिलेला आहे तो वाचा आणि समजून घ्या. हे काम तुमच्यावर संपवतो. पण निब्बाण म्हणजे काय? तुमच्या माझ्या मधले सर्व विकार मुक्त झालेली व्यक्ती. आणि मग जेव्हा सगळ्या प्रकारचे विकार मुक्त होतात तो सुखाच्या सर्वोच्च अवस्थेला पोचतो. ती सुखाची सर्वोच्च अवस्था आम्ही तोंडानं सांगून आपणाला समजावून घेता येत नाही. तर या निब्बाणाला तुम्हाला मला अनुभव घेऊनच निब्बाण काय आहे हे ठरवता येतं. म्हणून निब्बाणाचा स्वानुभव, निब्बाण हे शब्दात सांगताच येत नाही. तथागतांनी सांगितले ते अनुभवावं लागतं. आणि मग अनुभवावं लागत असेल तर तुम्हाला मला निर्विकार व्हावं लागेल. एकाही विकाराला तुम्हाला मला आपल्यामध्ये ठेवता येत नाही. मग ते कायिक असेल, ते वाचिक असेल, ते मानसिक असेल, सगळ्या अंगाने एवढं परिपूर्ण निर्दोष जीवन आम्ही जेव्हा जगतो तेव्हा त्याला त्या मिळवलेल्या गोष्टीच्या आधारे जे निर्वाण पद मिळतं ते सुखाच्या सर्वोच्च अवस्थेचं असतं. एवढंच सांगून या ठिकाणी विकारांचा क्षय म्हणजे निब्बाण हे एक वाक्य तुम्हाला तुमच्यासमोर ठेवतो. विकारांचा क्षय, क्षय म्हणजे नष्ट करणं, विकारांचा क्षय म्हणजे निब्बाण. आणि मग ते विकार कसे काढून टाकायचे त्या गोष्टी शिकवणारा म्हणजे धम्म. या धम्माच्या माध्यमातून आपल्यातल्या सर्व विकारांचा आपण क्षय केल्याच्या नंतर तुम्हाला मला निब्बाणाचा अनुभव घेता येतो. हे तेवढंच खरं आहे. आणि ही गोष्ट मी तुमच्यावर सोपवतो आणि लगेच दुसरी गाथा घेतो. या दुसऱ्या गाथेमध्ये तथागतांनी ज्या उत्तम मंगलांचा उपदेश केलेला आहे तो असा आहे, फुट्टस लोकधम्मेही. आता पुठ्ठ म्हणजे काय, लोकधम्म म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी पाली डिक्शनरीमध्ये दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी मी प्रत्येक शब्दाचा अर्थ न सांगता फुट्टस लोकधम्मेही म्हणजे लोकव्यवहारांचा संपर्क आला तरी ज्यांचे मन कंपित होत नाही म्हणजे विचलित होत नाही हे उत्तम मंगल होय असं म्हणलेलं आहे. हे पहिलं उत्तम मंगल. दुसरं कोणतं? अशोकंग विरजंग खेमंग म्हणजे अशोकंग एतंग मंगलम उत्तमंग, शोकरहित जगणं याला उत्तम मंगल म्हणलेलं आहे. विरजन विरत जगणं याला एक उत्तम मंगल म्हणलेलं आहे. आणि खेमंग क्षमा याला एक उत्तम मंगल म्हणलेलं आहे. असं एकूण 4 उत्तम मंगल याच्यामध्ये आहेत. आता इथं फुट्टस लोकधम्मेही, लोकधम्म म्हणजे काय तुम्हाला मला माहिती असणं गरजेचं आहे. मी फार संक्षिप्तपणे चाललोय. लोकधम्म, लोकधम्म म्हणजे काय? तथागतांनी एके ठिकाणी इतकं सुंदर सांगितलेलं आहे. लोकधम्माची जी उदाहरणं म्हणतो ते एका ठिकाणी तथागतांनी नोंदवलेलं आहे. तथागत लोकधम्म सांगताना असं म्हणतात, लाभ आणि अलाभ, लाभ आणि हानी हे लोकधम्म आहेत. लाभ झाला तरीही माणसं माणसासारखी वागत नाहीत. अलाभ म्हणजे हानी झाली तरीही ते सहन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असत नाही. हे याला लोकधम्म म्हणले. अजून काय सांगितले तथागतांनी? यश आणि अपयश. यश मिळाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं ते यश तुम्हाला मला पचवायला पाहिजे अनेकदा त्याचा अतिरेक होताना दिसतोय, यालाही लोकधम्म म्हणले. अपयश, अपयश आलं तरी तुम्हाला मला स्थिर राहायचं, संतुलित राहायचं आहे, खचून जायचं नाही, हाही एक लोकधम्म सांगितलेला आहे. आणि तुमच्या माझ्या दैनंदिन व्यवहारातला निंदा, निंदा हाही एक लोकधम्म आहे. आणि या निंदेतनं मनुष्याच्या हाती काय लागतं तर काहीच लागत नाही. मग जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की कोणीतरी माझी निंदा करतंय
त्यालाही लोकधम्म तथागतांनी म्हणलेलं आहे. आणि प्रशंसा, स्तुती प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे, कुणीतरी स्तुती केली पाहिजे. आणि मग निंदा झाली की चेहरा आपला बघण्यासारखा होतो, स्तुती झाली की मग अगदी प्रसन्न होतो. ही एक गोष्ट लोकधम्म म्हणून सांगितलेली आहे. आणि सुख आणि दुःख, सुखाचे दिवस आणि काही गोष्टी आपल्या बाबतीत घडल्या तर दुःख, हे जे 8 लोकधम्म आहेत ना, सुख असो दुःख असो, स्तुती असो निंदा असो, यश असो अपयश असो, लाभ असो हानी असो, तथागत या ठिकाणी यानं विचलित न होता असं बॅलन्स्ड जीवन जगायचं. बॅलन्स्ड म्हणजे सुखाचा क्षण आला तरीही ते ठीक आहे, सुख ही आनंद देणारी गोष्ट असते, पण एका मर्यादेपर्यंत. त्यानंही फार टोकाचा असं सुखाच्या क्षणी आपण त्याचा अतिरेक करायचा नसतो. आणि दुःख आलं तरी. आता हे जे 8 लोकधम्म आहेत, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती आणि सुख आणि दुःख, बुद्धाने सांगितलेला एक अनित्य सिद्धांत तुम्ही ध्यानात घ्या. अनित्य सिद्धांत म्हणजे काय? क्षणाक्षणाला परिवर्तन. मला सांगा, सुख कायमस्वरूपी राहायला येते आपल्याकडे? अनित्य सिद्धांत बुद्धांचा समजून घ्या. जगात नित्य असं काहीही नाही, जगात परमनंट स्वरूपात काहीही नाही. जगामध्ये क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन होतं. म्हणजे जग हे कसं आहे? क्षणाक्षणाला परिवर्तनशील आहे. आणि म्हणून जेव्हा सुखाचे दिवस असतात तेव्हा ते सुख आपल्या घरी कायमस्वरूपी राहायला येत नाही. आणि जेव्हा दुःख असतं ते दुःखही आपल्या घरी कायमस्वरूपी राहायला येत नसतं. हे ऊन सावली हा खेळ चालू असतो, अनित्य आहे. आणि म्हणून सुख आलं तरी बाबा हे कायम आहे असं समजून उन्मत्त न वागणं, त्याचा अतिरेक न करणं. तथागतांनी तुम्हाला मला किती बॅलन्स्ड जीवन शिकवायचा या ठिकाणी उपदेश दिलेला आहे बघा. आणि मग या अनित्य सिद्धांताच्या माध्यमातून हे जे लोकधम्म आहेत, सातत्याने आपण मरेपर्यंतच आपली स्तुतीच होणार. सांगू नाही शकत आपण. स्तुती देखील काही काळासाठी होईल, निंदा पण होईल. अनित्य आहे ना हे सगळं. आणि म्हणून स्तुतीच्या वेळेला हुरळून जायचं आणि निंदेच्या वेळेला खचून असंही नको. यश सारखंच मिळत नाही. कधी कधी लाभ, आपण कुठला व्यवसाय करत असू असं उदाहरण करा, प्रत्येक वेळेला आपण केलेल्या व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये, शेतीतल्या उत्पन्नामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे लाभच मिळेल असं नाही. अनेकदा काही कारणांमुळे आपणाला हानी पण होते. लाभ झाल्याच्या नंतर आणि हानी झाल्याच्या नंतरही एक संतुलित वागणं आपलं असावं. आणि मग जेव्हा या लोकधम्मांचा, ही जे 8 लोकधम्म सांगितले, याचा ज्या माणसाला स्पर्श देखील होत नाही आणि त्याच्या वाट्याला आले असता तो विचलितही होत नाही, असं विचलित न होणं, लोकधम्म आपल्या वाट्याला आल्याच्या नंतर त्या लोकधम्म वाट्याला येण्याने आपण विचलित न होणं, स्थिर राहणं, संतुलित राहणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. किती बारीक सारीक तुमच्या माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, कुठलाही प्रश्न घ्या, कुठलंही क्षेत्र घ्या, तथागतांनी तुम्हाला मला तिथं मार्गदर्शन केलेलंच आहे. भलं आपणाला ते कुठं आहे माहीत नाही, शोधावं लागेल. शोध घेतल्याच्या नंतर तुम्हाला मला या प्रत्येक गोष्टीचं अत्यंत सविस्तरपणे तथागतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असा एकही प्रश्न नाही तुमच्या माझ्या जीवनातला, मग तो वैयक्तिक जीवनातला असेल, तो कौटुंबिक जीवनातला असेल, तो सामाजिक जीवनातला असेल, कुठल्याही जीवनातला प्रश्न, कुठल्याही क्षेत्रातला प्रश्न असू द्या, त्याचं 2500 वर्षापूर्वी बुद्धाने उपदेश देऊन गेलेला आहे, विचार ठेवून गेलेला आहे. या पद्धतीनं असं लोकधम्मानं विचलित न होता वागणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. आपलं मन त्यावेळेला, आपलं चित्त त्यावेळेला विचलित होऊ द्यायचं नाही, असं करणं उत्तम मंगल. त्याच्यानंतर अशोकम म्हणजे शोकाची अवस्था, शोकरहित राहायचं, याला बुद्धांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. शोक अवस्थेमध्ये तुमची माझी अवस्था अशी होते, कशी होते, ती जी प्रतिकूल घटना आपल्याला आपल्या बाबतीत घडलेली असते किंवा एखादा आघात झालेला असतो आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने आपलं मनस्वास्थ्य बिघडतं ना, अशा वेळेला
आपण योग्य तो निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून मग शोकाच्या आहारी न जाता त्याच्यापासून अलिप्त जर राहिलात तर मग आपण विवेकाने सारासार विचार करू शकतो. आणि जो काही आपल्यावर आघात झालेला आहे, जो कोणता वाईट प्रसंग आपल्यावर आलेला आहे, त्याचा शोक करत जर बसलो तर एखाद्या वेळेला त्याचे दुष्परिणाम आपल्यावर होऊ शकतात. म्हणून शोकरहित जगा. आणि मग शोकरहित जगल्याच्या नंतर असे कसलेही जर प्रसंग तुमच्या माझ्यावर आले तर आपण त्यावर योग्य तो इलाज करण्यासाठीचा उपाय शोधू शकतो. अशा वेळेला शोकरहित जगणं हे उत्तम मंगल असं तथागतांनी तुम्हाला मला सांगितलेलं आहे. विरज हा एक उत्तम मंगलाचा गोष्ट सांगितलं. त्याने काय म्हणलं, विरजंग एतंग मंगलम उत्तमंग, म्हणजे काय, विरज होणे हे उत्तम मंगल होय. आता हा जो विरज शब्द आहे, हा विरज शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ समजावून घेत असताना थोडं आपल्याला काळजीपूर्वक घ्यावा लागेल. रज या विकाराने रहित. रज हा एक रोग आहे, विकार आहे, अकुशल कम आहे ते रज याचा अर्थ राग, आसक्ती या अर्थाने. म्हणून विरज होणं याला उत्तम मंगल म्हणलेलं आहे. रज होणं याला नाही, विरज होणं म्हणजे काय, विरज म्हणजे ज्यातून रज निघून गेलेला आहे, ज्यातून आसक्ती निघून गेलेली आहे. विरज वेगळा शब्द विरत, ज्याच्यात रज नाही असं. आता हा जो रज शब्द आहे ना, या रज शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक संकुचित म्हणजे फार छोटा अर्थ आहे आणि एक मोठा अर्थ आहे. छोटा अर्थ काय, रज म्हणजे राग. पण तथागतांना रज म्हणजे राग किंवा आसक्ती. आता आसक्ती म्हणजे काय याच्याविषयी फार विवेचन आहे बरं का. तर रज या शब्दाचा संकुचित जो अर्थ आहे तो फक्त आणि फक्त आसक्ती, ज्याला राग देखील म्हणतात. आणि दुसरा एक त्याचा व्यापक जर अर्थ सांगायचा झाला तर रज म्हणजे हा रागाचाही भाग आला, आसक्तीचाही भाग आला, द्वेष पण आला आणि मोह पण आलं. आणि राग, द्वेष, मोह हे माणसातले विकार आहेत. आणि म्हणून याच्यापासून विरत राहणं, वेगळं राहणं, रागापासून म्हणजे आसक्तीपासून विरत राहणं, त्याच्यानंतर द्वेषापासून विरत राहणं, आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे मोहापासून विरत राहणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. याचं एक साधं सोपं उदाहरण सांगतो. आपण अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणाने एखाद्याबद्दल दुखावतो आणि मग ज्या व्यक्तीनं आपल्याला दुखावलं त्या व्यक्तीच्या बाबतीत तुमच्या माझ्या मनामध्ये जी काही भावना निर्माण होते त्याला आपण द्वेष मानूया. आता तुम्हाला मला ज्या क्षणी असं ध्यानात येतं की माझ्या मनामध्ये अमुक एका व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण व्हायला लागलेला आहे, त्याला कारण आहे, त्यानं काहीतरी आपल्याला दुखावलेलं असतं म्हणून ते आहे समजा. पण द्वेष येणं हे कसं असतं तुम्हाला सांगू का, त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये इतकी भयंकर चीड आलेली असते आणि मग आपण कुठंतरी त्या द्वेषाला व्यक्त करण्याचीच वाट पाहत असतो. आता मला हे म्हणायचं आहे की ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेषाची आग निर्माण झालेली आहे ती आपण ज्याच्यावर द्वेष आलाय त्याच्यावर व्यक्त करणार आहोत. त्याला वेळ अजून किती आहे माहीत नाही, परंतु त्याच्या आधी त्या द्वेषाची आग तुम्हाला मला मात्र जाळून खाक करायला लागलेली आहे. आपण सध्या त्याच्यावरच्या द्वेषा आपल्यात उत्पन्न झालेला आहे आणि पहिल्यांदा आपण जळत आहोत. म्हणजे द्वेषाचं कसं असतं, एखाद्या लाकडाने जर आपल्याला अग्नी पेटवायचा असेल तर ज्याला पेटवायचा आहे त्याच्यासाठी जो लाकूड घेतला तो आधी जळतो आणि मग ज्याला जाळायचा आहे तो नंतर जळतो. तो जळेल का नाही हे देखील सांगता येत नाही. आणि म्हणून हा जो द्वेष आहे ना हा विकार आहे, मोह हा विकार आहे आणि राग हा देखील विकार आहे. एक लक्षात घ्यायचं, जेव्हा असं एखाद्याच्या बद्दल राग द्वेष वगैरे आपल्या मनामध्ये उत्पन्न होईल ना त्यावेळेला एक सूत्र, आता मला व्यवहारात मला जे वाटते ते कोणतं, जेव्हा मला एखाद्याचा द्वेष आला, एखाद्याबद्दल क्रोध निर्माण झाला, मी असं ठरवायचं बुद्ध या क्षणी माझ्यापासून दूर गेले. त्याचं कारण असं आहे, द्वेष आणि बुद्ध एका वेळी एका माणसात राहूच शकत नाही. आणि म्हणून जेव्हा आपल्यामध्ये एखाद्याबद्दल द्वेष निर्माण होतो त्याचं सूत्र असं आहे की बुद्ध
आपल्यापासून दूर गेलेले आहेत. आणि जेव्हा आपल्यामध्ये बुद्ध असतो त्यावेळेला आपण असं समजून घ्यायचं की द्वेष आपल्यामध्ये येऊच शकत नाही. एवढं सोपं आहे ते. तेच रागाच्या बाबतीत, तेच क्रोधाच्या बाबतीत, तेच मोह या बाबतीत, तेच शत्रुत्वाच्या बाबतीत. शत्रुत्व आणि बुद्ध एका वेळी एका ठिकाणी राहू शकत नाही. राग आणि बुद्ध एका वेळी एका माणसामध्ये राहू शकत नाही. क्रोध एका वेळी एका माणसामध्ये, बुद्ध आणि क्रोध एका वेळी राहू शकत नाही. तेव्हा हे जे समीकरण आहे, हे समीकरण अशा पद्धतीनं समजावून घेतल्याच्या नंतर बुद्धांना आणि बाबासाहेबांना क्रोधाला जवळ ठेवणं मान्य नव्हतं. मग बुद्धांना धम्माला जवळ ठेवणं अपेक्षित होतं. तुम्ही आम्ही सातत्याने धम्म जवळ घेतला ना, एखाद्याच्या बद्दल आपल्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण व्हायला सुरुवात केली, लगेच धम्माला आठवायचं, अरे माझ्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण व्हायली आहे, या अर्थी माझ्यापासून धम्म, बुद्ध, बाबासाहेब बाजूला चाललेत. यांना बाजूला काढून तुमचं माझं कल्याण होणे नाही. तुम्हाला मला एक अजून सूत्र सांगतो. माणसातले दुर्गुण दूर सारताना माणूस दूर सारायचा नाही. तथागतांच्या शिकवणीचं हे सूत्र आहे. आणि बुद्धांच्या चरित्राकडे पहा. 45 वर्ष बुद्धांनी चारिका केली. या 45 वर्षामध्ये तथागतांकडनं एकही माणूस दूर गेल्याचं उदाहरण सांगा. एक देवदत्त सोडला, काही काळासाठी गेले, पुन्हा आले, ते एकही उदाहरण सांगा तथागतांपासून बाजूला गेलेलं. काय केले मग तथागतांनी? माणसातले दुर्गुण सारले, माणसाला दूर नाही सारलं. तेच काम तुम्ही आम्ही करूया. बुद्धांच्या चरित्रापासून ही फार मोठी शिकवण तुम्हाला मला आहे. तुम्ही बघाच असं वागून दुर्गुण सारूया. आपण बिनधास्तपणे दुर्गुण सारूया. तुम्ही मला सांगा माझ्यातला दिसलेला दोष दुर्गुण, मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला असं सांगणं, आपण एकमेकांना आपले हितचिंतक मानूया. कसा हा विकारमुक्त माणूस घडणार नाही मला सांगा. ही प्रक्रिया आता सुरू झाली पाहिजे. ही रास्त मला बाब वाटते. आपण त्याची सुरुवात करून एक क्रांती घडवूया. बिंदास. मी जर हितचिंतक असेल आणि एखादा दुर्गुण, एखादा दोष मला दिसला आणि विनम्रपणे मी सांगत असेल, तर ते सांगणाऱ्याने ज्यानं सांगते त्याला आपला शत्रू मानायचा नाही. बुद्धांकडून शिकूया, आहे का नाही? माणसं आपण जवळ ठेवूया. माणसातले दुर्गुण जरूर दूर सारूया. पण सांगण्याचं कौशल्य बुद्धांचं जसं होतं ते तुम्ही आम्ही वापरूया. म्हणजे त्याला देखील ते योग्य वाटलं पाहिजे. आपलं सांगणं त्याच्यापेक्षा कितीतरी निराळं असतं. आणि म्हणून त्याला सुधारवण्याचा तर प्रश्न तिकडेच गेला. त्याला असं वाटतं की ह्यानं मला सांगलेलं, अरे किती बोलावं मला सांगा. किती धम्म तुम्हाला मला माणसं एकत्र ठेवण्याच्यासाठी, बांधून ठेवण्याच्यासाठी, एकी आपल्या माणसांची राहण्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. तर असं विकारांपासून दूर राहणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेला आहे. हा, आणि या गाथेतला शेवटचा जो उत्तम मंगलाचा भाग आहे, खेम. खेम या शब्दाचा अर्थ सुरक्षितता. आता बुद्ध असं म्हणतात, मागं आपण पाहिलं, तुम्ही राग, द्वेष, मोह आणि अन्य कुठले विकार, कुशल कर्म घेऊन जगत असाल तर त्या अकुशल कर्मामुळे तुम्हाला जे काही भोगावं लागणार आहे ते भोगण्यात येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या अवतीभोवती फार मोठ्या प्रमाणात सैन्य ठेवलात पहारा द्यायला, शस्त्र ठेवलात, बंदूक वगैरे असं. तर हे शस्त्र म्हणा, हे सैन्य म्हणा, तुम्हाला वाचवूच शकत नाहीत. मग तुम्हाला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर आचरण करूनच तुम्हाला सुरक्षित ठेवता येतं. याला खेम हा शब्द तथागतांनी वापरलाय. आणि म्हणून विकारमुक्त राहून तुम्ही आम्ही तुमची माझी सुरक्षा करूया, असा त्याचा अर्थ आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी तथागतांनी या 2 गाथांमधून जी काही उत्तम मंगल सांगितलेली होती ती उत्तम मंगल मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. या गाथेचा समारोप करत असताना तथागत असं म्हणतात, एता दिसानी कत्वान, म्हणजे अशा प्रकारची कृत्ये केल्यानंतर, एता दिसानी कत्वान, अशा प्रकारची कृत्ये केल्यानंतर. कशा? उत्तम मंगला. आता जी काही 38 उत्तम मंगल सांगितली ती उत्तम मंगल ही जी आहेत ना,
ती तुमच्या कृत्यात उतरवल्यानंतर काय घडेल? एकच शब्द आहे पण किती महत्वाचा आहे. काय घडेल? केल्यानंतर सर्वत्र अपराजित राहिलेले लोक तुम्ही अपराजित राहाल. तुम्हाला पराभवाला सामोरं जायचं गरज नाही. आणि मग काय होईल? सर्वत्र कल्याणाची प्राप्ती करतील. ते त्यांचे उत्तम मंगल होय. या पद्धतीने याचा समारोप केलेला आहे. बुद्धाने या मंगलसूत्रामध्ये जी उत्तम मंगल सांगितली ती उत्तम मंगल किती तुमच्या माझ्याविषयी कळकळ होती, तळमळ होती, हे तथागतांच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. त्यांची ती तळमळ, त्यांची ती कळकळ आपल्याप्रती असलेली तुम्ही आम्ही तथागतांच्या अंतकरणात जाऊन, हृदयात जाऊन पाहावं याची गरज देखील नाही. एवढ्या स्पष्टपणाने आपल्याप्रती तथागतांनी या सगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर या ज्या काही 12 गाथांमधून 38 उत्तम मंगल सांगितली त्याचा सार अगदी 2-3 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर ठेवतो. तो सार असा आहे की बुद्धाने जे मंगलसूत्रामध्ये उपदेश दिलेला आहे तो उपदेश तुम्हाला मला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाणारं, तुमचं माझं कल्याण करणारं असून तथागतांच्या अंतकरणातील करुणाद्र भाव, त्यांच्या अंतकरणात आपल्याविषयीचा ओतप्रोत भरलेला दिसून येतो. त्यांनी याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला? जीवन कसं जगावं आणि कसं जगू नये याची अचूक दिशाच तथागतांनी या मंगलसूत्रातून तुम्हाला मला दिलेली आहे. तेव्हा या उपदेशामध्ये ढोबळमानानं त्यानं काय सांगितलंय? कुणाच्या संगतीत राहू नये आणि कुणाच्या संगतीत राहावे. पहिलीच गाथा, असेवनाचं बालानंग पंडितानांचं सेवना. मूर्खाच्या संगतीत राहू नका, पंडिताच्या. हे याचा फक्त आता सार घेतोय. काय काय सांगितले तथागताने? कुणाच्या संगतीत राहू नये आणि कुणाच्या संगतीत राहावे. त्याचबरोबर पुढे ते असं म्हणतात, पूजा कोणाची करावी, गौरव कोणाचा करावा, दर्शन कोणाचे घ्यावे. समनानंचं दर्शनन, श्रमणांचं दर्शन. आणि समन या शब्दाचे 2 अर्थ मी तुम्हाला सांगितलेले होते. आपल्याला दुसऱ्या अर्थाचा जो श्रमण आहे त्या श्रमणांचं दर्शन घ्यायला तथागतांनी सांगितले. ते उत्तम मंगल म्हटलेलं आहे. आणि म्हणून दर्शन कोणाचे घ्यावे, सत्कृत्ये कशी करावीत, दुष्कृत्यांपासून दूर कसं राहावं, विनय कसा शिकून घ्यावा, या पद्धतीनं सांगत असताना पुढे ते असं म्हणाले की अगदी आपण राहायचं ठिकाण, वास्तव्याचं ठिकाण कुठं करावं, स्वतःला सम्यक रीतीनं स्थापन कुठं करावं. त्याच्यानंतर ज्ञानाचं महत्त्व सांगत असताना आणि तुम्ही आम्ही ज्ञान कसं घ्यावं सांगत असताना तुम्हाला मला बहुश्रुत होण्याचा सल्ला दिलेला आहे. जास्तीत जास्त ऐकण्यातनं ज्ञानामध्ये भर पडतं असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मला आपली उपजीविका करण्याच्यासाठी कुठलं ना कुठलं कौशल्य आपल्या हाती असलं पाहिजे असंही ते म्हणतात. आपले माणसाची जी वाणी असते ती वाणी संयमित ठेवायला सांगतात. वाणीबद्दल तर वारंवार तथागतांनी बोललेला आहे. आईवडिलांची सेवा, पत्नी व मुले यांचा सांभाळ, आपल्या व्यवसायात ढिलाई येऊ न देता, विस्कळीत व्यवसाय न होऊ देता तुम्ही व्यवसाय करा असं सांगितलेलं आहे. नातेवाईकांना योग्य वेळी मदत करणं, समाजातील पात्र व्यक्तींनाच दान देणं, ह्या जबाबदाऱ्या देखील तथागतांनी तुम्हाला मला ओळखायला सांगितलेल्या आहेत. धम्माच्या बाबतीत सांगत असताना व्यसनापासून दूर राहा, दारू सारख्या वगैरे हे सांगितलेलं आहे. निर्दोष कर्म करा असं म्हणलेलं आहे. ही याच्यामध्ये आलेल्या आपली नम्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण कृतज्ञ असलं पाहिजे, आपण क्षमाशील असलं पाहिजे. हे गुण तुम्ही अवगत करा, कारण हेच गुण तुम्हाला स्वतःला मनुष्यत्वाकडे उन्नत दिशेनं माणूस म्हणून अधिकाधिक उन्नत करण्याच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत असा सल्लाही तथागतांनी दिलेला आहे. आपण आपल्या इंद्रियांवर संयम कसा ठेवावा हे सांगितलेलं. आर्य सत्याचं ज्ञान प्राप्त करणं आणि निब्बाणाचा याच आयुष्यामध्ये स्वानुभव घेणं, हाही विचार तथागताने तुम्हाला मला कल्याणाचा मार्ग म्हणून दाखवलेला आहे. जीवनामध्ये नाना प्रकारचे चढ उतार येतात, ते लोकधम्म वगैरे. अशा वेळेला विचलित न होता त्याला सामोरं जाणं, त्यावर मात करणं आणि विकाररहित जगणं, शोकरहित जगणं आणि आपण खऱ्या जीवनाचा आनंद घेणं, असा हितोपदेश तथागताने तुम्हाला मला या मंगलसूत्रामध्ये दिलेला आहे. तेव्हा हे मंगलसूत्र तुम्हाला मला सदाचाराकडे घेऊन जाण्याच्यासाठी, नीतिमान माणूस म्हणून बनण्याच्यासाठी, तुम्हाला मला अजून उन्नत करण्याच्यासाठी, आपल्यामध्ये मनुष्यत्वाचा पूर्णतः विकास व्हावा याच्यासाठी
ही जी विचाराची शिदुरी तुम्हाला मला दिलेली आहे ती शिदुरी आपण सोबत ठेवूया आणि या पद्धतीनं धम्माच्या क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा उमटूया. आचरणातनं बुद्धांचा धम्म हा विचार धम्म तर आहेच, त्यासोबतच आचार धम्म देखील आहे. आचरणाला फार फार महत्त्व आहे. खरी पूजा कोणाची करायची मी तुम्हाला या गाथा सांगत असताना सांगितलेली आहे. खरी पूजा महापुरुषांच्या विचारांप्रमाणेच चालणं ही खरी पूजा मी तुम्हाला मागं सांगितलेलं आहे. तर हा लाख मोला अनमोल म्हणूया, लाख मोल सोडून द्या, हा जो अनमोल उपदेश आहे तथागतांचा मंगलसूत्राच्या माध्यमातून, तो उपदेश तुमचं माझं भावी आयुष्य नक्की अगदी 100% बदलून टाकणारा या मंगलसूत्रातला विचार आहे. या पद्धतीनं तथागतांच्या विचाराने आपण स्वतःला बदलूया. एक वेगळा समाज, बाबासाहेबांच्या स्वप्नातला प्रबुद्ध समाज आपण निर्माण करूया. एवढीच या प्रसंगी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करतो. इथं थांबतो. पुन्हा एकदा जय भीम, नमो बुद्धाय. एक सगळ्यांना पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण इतक्या चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत सहकार्य केलात. यापुढे देखील आमची जी वर्षावास प्रवचन मालिका अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या वेगवेगळे प्रवचनकार, वेगवेगळे विचारवंत, वेगवेगळे विषय घेऊन येणार आहेत, त्याच्या सूचना आम्ही या ग्रुपवर टाकत चालू. ते बघा आणि त्याही वेळेला अशाच पद्धतीनं सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करून तुमचे लाख लाख धन्यवाद मानतो. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी असतील, तालुक्याचे पदाधिकारी असतील, ग्राम शाखेचे असतील, खास करून किनगाव ग्राम शाखेचे असतील, त्या सगळ्यांचे मनातून आभार मानतो. माझे काही इतर मित्र आहेत, संस्थेचे काही हितचिंतक आहेत, मला मर्यादा आहेत, मी कोणाकोणाचं नाव घेऊ नेमकं. या ठिकाणी माणिक वाघमारे साहेब जे चलो बुद्ध की ओर म्हणून फार मोठ्या प्रमाणात मातांग समाजाला बुद्धांकडे घेऊन येण्याचं काम अहोरात्र करत आहेत, हे लोक असतील, नेमकं नाव कोणाचं घेऊ. तेव्हा जे जे या काळात आमच्या संपर्कात होते या सगळ्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानून मी इथं थांबतो. अश्विन पौर्णिमेपर्यंत आपण सगळ्यांनी या प्रवचन मालिकेला सहकार्य करावे अशी अगदी रास्त अपेक्षा तुमच्याकडनं ठेवतो. पुन्हा एकदा जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर वर्षावास प्रवचन मालिका 2020 अंतर्गत महामंगल सुत्त मानवाचे मंगल कशात आहे हा विषय घेऊन आदरणीय प्राध्यापक बापूसाहेब गायकवाड, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा लातूर यांनी गेल्या 5 दिवसापासून प्रत्येक गाथेचं विश्लेषण करून साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी महामंगल सुत्त या ठिकाणी मांडलेलं आहे. खरोखरच ते सर्व उपस्थितांना भावलेलं आहे. असेच धम्मप्रवचन जर होत गेले तर भारत बौद्धमय होण्यास काहीही वेळ लागणार नाही अशी आमची या ठिकाणी धारणा झालेली आहे. आजच्या विषयामध्ये आदरणीय गायकवाड सरांनी दुःख निर्मित आहे आणि ते दुःख दूर करता येतं असंही त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पंचशिलाचे पालन केल्यानंतर मानव सुखी होईल असंही सरांनी अतिशय पोटतिडकीनं या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर लातूर जिल्हा ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे लातूर पॅटर्न एक वेगळ्या प्रकारे या ठिकाणी घडवण्यासाठी त्यांनी संकल्प केलेला आहे. त्याला सर्वांनी आपण साथ द्यावी अशी माझीही अपेक्षा आहे. धम्म विचारावर लातूर पॅटर्न निर्माण करूया असं त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे
धम्मामध्ये आहेत, सर्व दुःख निवारण्याचे धम्मामध्ये ताकद आहे, असंही सरांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे राग मोह आणि याच्यापासून अलिप्त राहावं असंही सरांनी या ठिकाणी आपल्याला आव्हान केलेलं आहे. धम्म चळवळ कशी गतिमान करता येईल या ठिकाणी आपण पाहूया. माणसातले दुर्गुण दूर सारा, माणूस कधीही दूर सारू नका, अशा प्रकारे सरांनी आपणास संदेश दिलेला आहे. जीवन जगण्याची उत्तम कला म्हणजेच धम्म आहे आणि ती धम्म आपण सर्वांनी आत्मसात करावा असं सरांचं आव्हान आहे. चांगल्या व्यक्तीसोबत राहावे, उत्तम मंगलाने सर्वांचे कल्याण आहे असंही सरांनी या ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. आचार धम्म आचारात धम्म जगला पाहिजे असं सरांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. प्रबुद्ध भारत, प्रबुद्ध मानव घडवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सतत कार्यरत राहणार आहे. या कार्यक्रमाला प्रवचनाला उपस्थित असलेले संजय कांबळे, दिनेश भगत, राहुल गायकवाड सर, माणिक वाघमारे सर, श्रीमंत कांबळे सर, निलंग्याहून सातपुते सर, आर.वाय. कांबळे सर, डी.के. सूर्यवंशी सर, उमाकांत बानाटे सर, धम्मानंद कांबळे सर, जिल्ह्याचे सरचिटणीस अर्जुन कांबळे सर, जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आमचे स्नेही राजाराम साबळे सर, जिल्ह्याच्या सचिव महिला विभाग करुणाताई कांबळे, बौद्धाचार्य दत्तात्रय भोसले, अहमदपूर तालुक्याचे अध्यक्ष एम.एन. क्षीरसागर सर, बौद्धाचार्य सुनील कांबळे, अजय गायकवाड, देवीदास वाहुळे, दशरथ आवाड, नागेश कांबळे, सुमेध मून, सिद्धार्थ अजय बौद्ध, सूर्यकांत ओगले, विश्वनाथ कांबळे, कृष्णा डोंगरे आणि शिरवांद पाळून उपस्थित असलेले उमाकांत बानाटे सर या ठिकाणी उपस्थित होते. तसंच आर.के. कांबळे सर आणि विशेष म्हणजे आजच्या प्रवचनाला आत्तापर्यंतच्या जास्तीत जास्त संख्येनं आज जवळपास 40 लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडीचे आमचे मित्र सुरेश सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाला. सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि असंच आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.